ज्याला मायबाप असेल त्याच्यासारखा भाग्यवान नाही. असेल त्याला सांगतो, गेले त्याला इलाज नाही. काहीच करू नका. मायबापाची अपेक्षाही नाही तुम्ही सेवा करावी. मायबापाची एकच अपेक्षा आहे, माझा दादा, माझा राजा, माझा लेक दिवसभरात एकदा आमच्या डोळ्यानं दिसावा. या पलीकडे मायबापाची इच्छा नसते. हे मुलांना कळत नाही. अरे पोट भरायच्या निमित्ताने तुम्हाला गाव सोडून जावं लागतं भाऊ. पोट आहे. देख सन्यासी देख पटेरा घर घर मागे टुकड़ा, यकी आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा, यारो पेट पड़ा भागा सबको लगा दिया. जावं लागतं. यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते, यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते, यारो पेट बड़ा बाका. पोट भरायच्या निमित्तानं तुम्ही गाव सोडून जाता. अरे पण यात्रेच्या निमित्तानं जेव्हा मुंबईहून गावला येता, सर्वात जास्त आनंद आईला होत असतो, हे लक्षात ठेवा. आनंद आवरत नाही आईला. नाना काठी टेकत माय अख्ख्या गावात फिरते. आबाई, काकी, नानी, दादा आला माझा, लेक आला माझा. काय खाऊ घालून काय नाही असं होऊन जातं आईला. 3 दिवस यात्रा, एवढा आनंद होतो आईला. पण 3 दिवसाची यात्रा संपली अशोकराव, मुलगा सामानाची आवराआवरी करतो. तेव्हा आईच्या डोळ्याला धारा लागतात. जातंय वाटतं. आणि जेव्हा आईच्या पायावर डोकं ठेवतं, येतो आई. चालला का राजा? हो. कधी येशील माझ्या बाबा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल आई. बरं का बेटा, रजा नाही मिळाली ना, पुढच्या वर्षी नको येऊ. पण आता माझं खरं नाही, पिकलं पान आहे, कधी गळून पडेल सांगता येत नाही. पुन्हा आपली भेट होईल नाही सांगता येत माझ्या राजा. फक्त पांडुरंगाला प्रार्थना करते, कुठेही राहा, सुखाचा राहा. याचं नाव माय आणि बाप. ह्या घरातल्या पंत्या आहेत नाना. पंत्याचा प्रकाश नसतो भाऊ, प्रकाश नसतो. पण घराचं मंदिर करायची ताकद पंत्यात असते, लाईट मध्ये नसते. मायबाप मेले ना, तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती देवळातून विसर्जन केल्यावर देवळी उदास दिसतं. केवढाही मोठा फोटो लावा, घर भकास दिसतं. माय आणि बाप. म्हणून ज्यांना असेल त्यांना प्रार्थना, आजचं रामायण संपल्यावर घरी जा. गेल्या गेल्या आतून कडी लावान बायकोच्या पाया पडा. एकांतात काय हरकत आहे? कोण पाहते तुम्हाला? मग ती म्हणणार आहे, चांगलं रामायण ऐकायला जाता 2 दिवस झाले, डोक्यात फरक झाला का तुमच्या? नाही, डोकं जाग्यावर आलं म्हणावं आमचं. म्हणजे माय बापाला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणावं. नाना, हे आमच्या जीवनात घडलेला प्रसंग सांगतो. तेव्हा विलासरावजी देशमुख साहेब, लातूरला रामायण होतं जिजा, घडलेली घटना. ते मोठे अधिकारी होते वन खात्यामध्ये. त्यांना आवडायची कथा. ते बायकोला घेऊन आले, तिलाही आवडली. त्यानं सांगितलं दुसऱ्या दिवशी जागा मिळाली पाहिजे म्हणून आपण 1:45 जाऊ. 4 दिवस झाले. तो प्रसंग आल्यानंतर ती म्हणली, आज कथेला नाही जायचं का? गाडी काढा.
वृद्धाश्रमात जायचं का? पण माझ्या सासूच्या पाया पडते आणि मी तिला बंगल्यात आणते. घडलेली घटना. साहेबांनी सत्कार केला दुसऱ्या दिवशी. हे थोतांड नाही सांगत. मुलगा आईला आणल नवल नाही, सुनन सासू आणली घरी. म्हणून पत्नीच्या पाया पडा बरं का. अहो का पाया पडता तुम्ही? मायबापाला घरी आणतो म्हणा. आणा पण बंगल्यात नाही ठेवणार, गायीच्या गोठ्यात ठेवतो म्हणा. आणा. तुम्हाला खर्च येऊ देत नाही. दाटी वाटी जनावर बांधा आणि एक कोपरा गोठ्याचा रिकामा करा, तिथं ठेवा ना मायबाप. काही खर्च आहे का? 2 फाटके पोते द्या, 2 गोदड्या द्या. स्वयंपाक करू नका. मुलाबाळातून उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून पॅन्टच्या खिशात घाला. जिनं उसणं पासणं करून तुम्हाला पदवीधर केलं त्या मायबापासाठी रोज एका भाकरीची चोरी करा, पाप नाही लागणार तुम्हाला. ऑफिसला जाताना भाकरी खिशात घाला. मोटरसायकल गोठ्याकडून न्या. का? जनावर चाऱ्यासाठी हंबरतात ना अशोकराव, तसं भूक लागल्यामुळे मायबाप फटफटीचा आवाज ऐकत बसले असतील. माझा दादा येईल. गोठ्यापुढे मोटरसायकल उभी करा. उतरू नका. खिशातली भाकरी काढा, कुत्र्याला फेकता तशी गोठ्यात फेका. पाहू नका. शेणात पडली का गव्हाणीत. तुमचं काम झालं. जा ऑफिसला निघून. तुमची माय उठता येत नाही तरी घुसत घुसत त्या फेकल्या भाकरी जवळ येईल. लुगड्याच्या पदरानं भाकरी पुसून काढल. भाकरी कोपऱ्यात वाटप होईल अशोकराव मायबापाचा. अर्धी भाकर बापाच्या ताटात टाकल, माय अर्धी स्वतःच्या ताटात घेईल. दात नाही, चावत नाही, भुगा करतील, पाणी वततील, पण एक एक घास खाताना डबडबल्या डोळ्यानं माय बापाकडे पाहून, बाप मायकडे पाहून अभिमानानं घासागणिक एकच शब्द वापरल, भाकर. आपल्या दादानं दिली म्हणल भाकर, आपल्या राजानं दिली म्हणल भाकर, आपल्या लेकानं दिली म्हणल. अरे कुत्र किती प्रेमानं सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. हे रामायण नुसतं वरवर ऐकू नका, कृती पहा. प्रात काल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माता. सकाळी उठले म्हणजे आपल्या माय बापाच्या. काही माणसं म्हणतात तुम्ही सांगता महाराज, तर सगळ्या मंडप बिघडला अशोकराव आहे ना. नाना आता मायबाप नसेल त्याला इलाज नाही भाऊ, पण ज्याला असेल त्याच्यासाठी सांगतो. काय म्हणतात तुम्ही सांगता महाराज, आम्ही मायबापाच्या रोज पाया पडतो. बरं मग ते आशीर्वादच देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं है, आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता भी तुम्हारे माँ बाप को नहीं है. लेकिन गलती मत करो, तुम्हारे माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा कितनी सेवा करता रे, और तू जिंदगी भर सुखी रहेगा. माय बापाच्या आशीर्वादात जे ताकद आहे ना, ते भगवंताच्या नाही, हे लक्षात ठेवा. बस प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. आयसु मागे करई पुर काजा, देख चरित हर्षई मन राजा. बस लग्न करायचं आहे आपला. नाना टाकले पाटील भाग्यवान आहे तुम्ही, सोहळे जिवंतपणीच केले मायबाचे. आनंद आहे मला, आनंद आहे.
गाधी तनय मन चिंता व्यापी. गाधी तनय विश्वामित्राच्या बापाचं नाव गाधी मुनी आहे. चिंतातूर आहे विश्वामित्र. बऱ्याच वेळा यज्ञाचं आयोजन केलं पण राक्षस विध्वंस करतात. पण विश्वामित्रजीच्या लक्षात आलं अशोक पाटील की देवाचा अवतार झालेला आहे अयोध्येत. आणि म्हणून विश्वामित्र अयोध्येकडे निघाले. बहुविधी करत मनोरथ जात लागी नाही पार. परिमज्जन सरयु जल गये भूप दरबार सियावर राम. मध्ये शरयू लागले. शरयू मध्ये स्नान केलं विश्वामित्राने. सेवक पळत आले दशरथजीकडे. जय महाराज महाराज क्या हुआ? प्रति सुटीर माता विश्वामित्र अयोध्या की ओर पधारे हैं. मुनि आगमन सुना जब राजा मिलन गयो लय विप्र समाजा. परिदंडवत मुनि ही सन्मानी निजयासन बैठानिया. नाना दशरथ राजाने विश्वामित्राला दंडवत घातला. विश्वामित्राने असं कवटाळून घेतलं. मी सांगतो तुम्ही दिसेल चित्र. जसं कवटाळलं उकिरडे पाटील तसं राजाचं रडणं सुरू झालं. दशरथाचं. रडणाऱ्या दशरथाला विश्वामित्र म्हणाले काही वाईट घडलं का राजा? नाही बाबा. मग का रडतो? आनंदाचे अश्रू आहे बाबा. म्हणजे मी काही जीवनामध्ये पुण्य केलं नाही बाबा. इकडे या पुढे या. मी जीवनामध्ये कोणतंच पुण्य केलं नाही बाबा. पण आज उत्तर मिळालं. माझ्या पूर्वजांनी खूप पुण्य केलं असेल. उलट आंधळ्या मायबापाचा एकुलता एक मुलगा मारायचं पाप मी केलं. माझ्यासारखा पापी ब्रह्मांडात नाही. पण आज उत्तर मिळालं बाबा माझ्या पूर्वजांनी खूप पुण्य केलं असेल. म्हणजे बिगर बुलाए संत घर आए समज लेना पूर्वजों के पुण्य का फल है. हे लक्षात ठेवा. ज्या दिवशी न बोलावता महात्मा आपल्या दारात येतो समजायचं आपल्या वाडवडिलाची पुण्याई फळाला आली. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. हन्मुख तो कैचा संत चरण पावलो. आजी पुतले मागे पुढे बहुता जन्मे कोंडाटले पुढे तर. यातून सगळे कळलं तुम्हाला बरं का? संतोष. नाना जेवण झालं. नानाचं नाही विश्वामित्राचं म्हणतो मी. विश्रांती झाली आणि मग राजा दशरथाने विचारलं केही कारण आगमन तुम्हारा. कसं येणं केलं? उत्तर पहा. असुर समूह सतावई मोही मै जाचन आयन रूपतेई. अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा पण राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात. तेव्हा यज्ञाच्या रक्षणासाठी तुझा राम पाहिजे. राम पाहिजे म्हटल्याबरोबर दशरथजी उठून उभे राहिले ना हातच धरला रामाचा. सोच समज को तो निर्णय करो बाबा. चौथेपण पाय सुतचारी. म्हातारपणात झालेली अकर म्हातारपणात आणि त्याच्यातला प्रिय पुत्र राम मागता. त्यापेक्षा धनु धाम भूमी धन प्राण. एकाच वाक्यात 5 शब्द उच्चारले. धेनू म्हणजे गाई मागा, धाम बंगला मागा, भूमी जमीन मागा, धन संपत्ती मागा, माझा प्राण मागा. राम नाही देणार का? अहो यज्ञ यागादी क्रिया करून झाले लेकर मला यज्ञ. आणि कोणी केला होता? ते शृंग ऋषीने. हा आमच्याच पैकी एका ऋषीने यज्ञ केल्यामुळे तुला 4 लेकर झाले ना राजा. हा मग एका ऋषीने यज्ञ केला म्हणून 4 झाले.
एक ऋषी यज्ञाच्याच रक्षणासाठी त्यातला एक मागतो तर काय जातं तुझं? काय म्हणा बाबा, माझा राम नाही देणार, नाही देणार. ताडकन उठले. ते वाघाचं कातडं बगले दाबलं, कमंडल उचलला, खडाऊ पायामध्ये दंड उचलला, ताड 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 नाना 4-5 पायऱ्या उतरले, थांबले. विश्वामित्र लाल टोमॅटो सारखे डोळे, पांढरी दाढी आणि वाकडं पाहिलं. दशरथ राजा लटलट कापत होता आणि लाल डोळे केलेले विश्वामित्र म्हणाले, पाहतो काय राजा, विनमुख निघालो, विनमुख गेली अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती. विश्वामित्र म्हणतात, मला तसा कळत नसेल तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव, कळेल विश्वामित्र. मग उरलेल्या पायऱ्या अंगणापर्यंत पोहोचले. वसिष्ठ घाबरून म्हणाले, राजा अरे काय करून बसलाय? आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही. ते म्हणाल, याच बुवानं सांगून ठेवलं असेल की याचं पावते भूक फाडायचं नाही बरं का देवीदास भाऊ. हे बिमारी तेव्हा बसू नये. रामच काय, रामासोबत लक्ष्मणही देऊन टाक. पळत आले. वसिष्ठ सांगतात, दशरथजी पळत येतात. विश्वामित्राचे पाय अंगणात पोचले होते, तिथे येऊन धरतात. बाबा चुकलं माझं, नुसता राम नाही सोबत लक्ष्मणही देतो, पण विनमुख नका जाऊ. आता मजा पहा नाना, राम देणार नाही म्हणणारा राजा दशरथ लक्ष्मणही घेऊन जा का म्हणतो? आदेश वसिष्ठजीचा आहे. 2 संबंध आहे. वसिष्ठ कुलगुरू आहेच, पण नियामक मंडळातले सदस्य आहे. नियामक मंडळाच्या सदस्याला राजाचंही ऐकावं लागतं, हा नियम आहे. आता रामराज्य 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 किती बाता हाणू द्या, रामराज्य येऊ शकत नाही. कारण सांगतो, कारण रामराज्य बहुमतावर नाही, सर्वमतावर आहे. त्यावेळेला रामाच्या विरोधात फक्त 2च मतं. आता तर पेपरला येतं, एका पार्टीला 50, दुसरीला 52, आणि पेपरला येतं 2 मतांनी दणदणीत विजय. अरे तेव्हा 2च गेले विरोधात, एक कैकई काकून, एक मंथरा मावशी. इथं मान्य आहे ना? 2 बाया गेल्या विरोधात. तरी त्या 2 विरोधी मताला महत्व देऊन राम 14 वर्षे गेला वनवासात. 2 विरोधी मताला 14 वर्षांनी सगळी मतं रामासारखी झाली. म्हणजे सार्वमत झाल्यावर रामराज्य आलं, बहुमतावर नाही. एक. दुसरं, राजा कसा असावा? राजा मुखासारखा पाहिजे. आणि मुख शब्द लागतो, तुम्हालाही चांगलं माहिती आहे. कुटुंब चालवतो त्याला काय म्हणतात? कुटुंब प्रमुख, गाव प्रमुख, तालुका प्रमुख. तसं राजा मुख आहे. मुखाचं काय काम आहे? मुखाचं काम आहे खाणे. राजा खाणारा असावा, खाल्लंच पाहिजे मुखाने. उज्ज्वल, पण एक संशोधन करा, मुख मुखासाठी खात नाही, शरीराचं पोषण करण्यासाठी खातं. तसं राष्ट्र शरीर आहे, राजा मुख आहे. राष्ट्ररूपी शरीराचं पोषण करण्यासाठी राजारूपी मुखाने खाल्लंच पाहिजे. म्हणून उत्तर आहे, राजा मुखासारखा असा. आणि 2 मंडळाच्या मध्ये असावा. 2 मंडळ म्हणजे एक नियामक, एक कार्यकारी. तेव्हाही 2 मंडळे होती नाना.
एक नियामक मंडळ होतं अयोध्येत, एक कार्यकारी. कार्यकारी मंडळातही 8च सदस्य होते, नियामक मंडळातही 8च सदस्य होते. नाव मी सांगतो, जमलं तर हिशोब करून पहा. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत. हे 8 लोकांचं जे मंडळ आहे हे कार्यकारी मंडळ. यांच्यावर अधिकार राजाचा, पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ आहे, त्याचं नाव नियामक मंडळ. त्या नियामक मंडळातही 8च सदस्य आहे, पण सर्व लंगोट्यावाले साधू आहे, कारण राजावर अधिकार गाजवायचा आहे. मग कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञे, जाबाली, ह्या 8 ऋषीचं मंडळ. थोडं कठीण वाटेल तुम्हाला, पण यंत्रणा सांगतो अयोध्येतली. हे 8 ऋषीचं मंडळ नियामक मंडळ आहे, आणि ते कार्यकारी. कार्यकारी मंडळावर अधिकार राजाचा, पण राजावर अधिकार नियामक मंडळाचा. नियामक मंडळातल्याचं ऐकावंच लागतं राजाला, हा नियम आहे. म्हणून राम देणार नाही म्हणणारा दशरथ राजा. रामच काय, सोबत लक्ष्मण देऊन टाक, वसिष्ठ म्हणाले. पळत आले, पाय धरले, सांगितलं माझी दोन्ही मुलं न्या बाबा, पण विनमुख जाऊ नका. का? आदेश नियामक मंडळातून आला. ही यंत्रणा पहा. मग तयारी सुरू झाली. 3:30 वाजले ना, कुठवर तयारी करता ना. राम लक्ष्मण तयार झाले, पण रडारड सुरू झाली. हा, लक्षात ठेवा. रडारड का? देवीदासजी याचं कारण सांगतो. अरे 15 वर्षाचे पोरं आहे, पुण्याच्या सारसबागेत चालले का फिरायला, राक्षस मारायला चालले. 15 वर्षाचे लेकरं. आणि काही कमी जास्त झालं तर पुन्हा भेटी आहे का लेकराच्या, म्हणून राजवाडा रडतो. हे नीट ऐका. गळ्याला बिलगू बिलगू 2 भाऊ रडले, भरत शत्रुघ्न. दादा 4 जण खेळत होतो आपण, आता करमायचं नाही. सुमित्रा रडती, कैकई रडती, दशरथजी रडतात, वसिष्ठ, सुमंत प्रधान, अरुंधती, एकच पात्र रडत नाही, तिचं नाव कौसल्य आहे. हे नीट आहे का बारकावा. अरे जिचा राम चालला ती का नाही रडत? याचं कारण सांगितलं तुलसीदासजींनी. तिला आठवलं, माझ्या रामाच्या लहानपणी एक साधू आला होता. त्या साधूनं भविष्य सांगितलं होतं, आईसाहेब तुमचा राम 15 वर्षाचा होईल ना, एक महात्मा घेऊन जाईल, पण जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत त्याचं लग्न होईल. आता माझा राम लग्नाला चालला. आता सांगा, मुलगा नवरदेव झाल्यावर मम्मी रडते का? इमानदारीने बोला. म्हणून सगळ्या, मी तिथंच होतो म्हणून सांगतो हे बारीक, सगळ्या रडत होत्या, फक्त माय कौसल्या रडत नाही. रामाचा हात धरला राजा दशरथाने, विश्वामित्राच्या हातात दिला आणि सांगितलं, श्रीराम आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है, जाओ. निघाले. वा वा. शरयू पार केली. राम लक्ष्मणाने विश्वामित्र अरण्यातला प्रवास. अरे अरुणनयन उरबाहु विशाला नील जलज तनु शांत माला कटिपट पीत कसे बरबाता रुचिर चाप सायक दुहात. श्याम गौर सुंदर गौबाई विश्वामित्र महानिधि पाई. प्रभु ब्रह्मण्य देव मैं जाना मोहिनीति पिता तथे भगवाना. घनघोर अरण्यात प्रवेश झाला. कानाचे
पडदे फाटल्या जातील असा कर्ण कर्कश दोन्ही काने येऊ लागला. रुके रहो, बहुत दिन से भूखी हो, तीनों को खाती हो, रुके रहो. आवाज जवळ येतो पण व्यक्ती दिसत नाही. एवढ्यात विश्वामित्राचं लक्ष गेलं. श्रीराम वो दौड़ दौड़ के आ रही ना, हाँ, नर भक्षक ताटिका राक्षसी.